समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जळगाव शहरासोबतच ग्रामीण भागात देखील दागिने खरेदीकडे महिलांचा कल कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। जळगावच्या अमळनेर या ठिकाणी एका सराफ दुकानात सकाळीच महिला सोनं खरेदी करण्यासाठी दुकानात आल्याचं दिसून येत आहे। वर्षभर खरेदीशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मोदींचा निर्णय चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली आहे। नागरिकांना व महिलांना विशेषतः 1 वर्षासाठी सोन्याची खरेदी करू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवस आधी केलं। मात्र असं असलं तरी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने आणि चांदीची खरेदी करताना महिला वर्गांचा ओघ आजही तितकाच कायम बघायला मिळतोय। या शहरामध्ये देखील ग्रामीण भागात देखील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आणि लग्न सराईच्या या सीझन मध्ये पाहावयास मिळत आहे। यासाठी बोलण्यासाठी ग्रामीण भागातील म्हणजे अमळनेर शहरातील काही महिला वर्ग आहेत। ताई, काय सांगाल? मोदीजींनी एक आवाहन केलंय की 1 वर्षासाठी सोन्याची खरेदी करू नका, आणि आज तुम्ही सोनं खरेदी करताना सकाळच्या सुमारास या ठिकाणी दिसताय, कसं बघताय या आव्हानाकडे? असं तर सांगितलंय मोदीजींनी की सोनं नाही खरेदी करायचं, पण वर्षभर नाही राहू शकत सोनं खरेदी। वेळ प्रसंगाला सोनं खरेदीच करावं लागते, सोन्याशिवाय राहू शकत नाही। हा, फार तर आपण जुनं सोन्याचा पण वापर करू शकतो, त्याला पॉलिश वगैरे करून किंवा हे करून, पण स्त्रीचा हा दागिना असतो, वर्षभर तरी स्त्री राहू शकत नाही। आणि देशाचा विचार केला तर देशांच्या विचारासाठी मोदीजींनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे, कारण की आपण आपला विचार स्वतःचा तर करतोच, पण देशाचा विचार करायलाच पाहिजे। तर त्याच्यामुळे घ्यायलाही नको आणि आवश्यक असेल तेव्हा घ्यायलाही पाहिजे, म्हणजे संमिश्र मत आहे माझं तर। काय लग्न आहे घरामध्ये? काय हा, लग्न मुलाचा साखरपुडा आहे, मग आता जुनं देण्यापेक्षा आपण साहजिकच नवीन घेण्याकडेच आपला कल असतो, म्हणून मग आवश्यक तेवढं तरी घेता येईल, जास्त नाही पण आवश्यक तेवढं घेऊ शकतो। सकाळीच मी 5 ग्रॅम सोनं घेतलेलं आहे, आणि काही म्हणजे महिलांना हौस असते की साड्या दागिने घालायचे वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामुळे थोडे थोडे पैसे जमा करून आम्ही सोनं वगैरे घेत असतो। निश्चितच मोदीजींच्या या आव्हानानंतर अनेक महिलांच्या वेगवेगळ्या आणि संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालेल्या आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।